नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या घरी आल्यानंतर नानांनी इथे ऐश्वर्याची आल्यापावली घरातून हक्कलपट्टी केलेली असते आणि तिच्या एकटीचीच नाही तर तिच्याबरोबर सारंगची सुद्धा हक्कलपट्टी केलेली असते. आणि त्याचबरोबर ऐश्वर्या घरी येताच ऋषिकेश आणि जानकीने आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. तर इथे नानांनी आता सुमित्राबरोबर सारंग आणि ऐश्वर्याला सुद्धा जन्माची अद्दल घडवलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आता कशा पद्धतीने इथे सिरियलमध्ये उतार चढाव येणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनी बघितलं, इथे ऐश्वर्याला आता सगळ्यांनी मिळून घरातून बाहेर काढलेली असते. नाना शुद्धीवरती येतात. नाना व्यवस्थित चालायला बोलायला लागतात आणि स्वतःच्या तोंडाने सगळ्यांच्या समोर अगदी खणखणीत आवाजात सांगतात. ते हे सुद्धा म्हणतात की मी इथं शांत डोक्याने मी तुम्हाला पुन्हा एकदा संपूर्ण शुद्धीमध्ये सांगतोय की मला धक्का देणारी ही जानकी नाही आहे तर ऐश्वर्या आहे. एवढं खणखणीत सांगून सुद्धा प्रेक्षकांनो, इथे सारंग मूर्खासारखा त्या ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतोय. म्हणजे आत्तापर्यंत ऐश्वर्या ऋषिकेश आणि जानकी यांना खोटं पाडतच होती. ते दोघेजणं कसे खोटे बोलतात, माझ्यावरती कसे आरोप करतात, हे आत्तापर्यंत ऐश्वर्या सगळ्यांना सांगतच होती. पण आता घरातले करता धरता नाना यांच्यावरती सुद्धा ते खोटे आरोप करायला लागले. म्हणजे ती आता सुमित्राला सुद्धा सांगते की मला नानांनी सगळ्यांसमोर खोटं ठरवलं, त्यांनी माझ्यावरती खोटे आरोप केले आणि सुमित्रा हे सगळं ऐकून घेते. का? तरी इथे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून सारंगने आता जीव देण्याचं नाटक केलेलं आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याने पॉइझन प्यायले असं तो नाटक करतोय. हे सगळं त्याने फक्त त्या मूर्ख ऐश्वर्यासाठी केले. तर प्रेक्षकांनो, ही आपल्याला न पचणारी गोष्ट आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की जानकी ऋषिकेशची काही चुकी नाही आहे. ते दोघेजण आपल्या जागी एकदम बरोबर आहेत. पण तरीसुद्धा ऐश्वर्या सगळ्यांच्या नजरेत पाडण्यासाठी त्यांच्यावरती खोटे नाटे सातत्याने आरोप करते. आणि इथे सगळे लोक, जे मूर्ख लोक त्या घरामध्ये राहतात, सगळे आता तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतात आणि जानकी आणि ऋषिकेश यांच्यावरती अविश्वास दाखवतात. पण आता तीच गोष्ट जेव्हा ऐश्वर्याने केली आहे, ही गोष्ट आता नानासाहेब सगळ्यांना सांगतात. पण तरीसुद्धा सुमित्राचा सुद्धा आता आपल्या नवऱ्यापेक्षा त्या ऐश्वर्यावरती जास्त विश्वास आहे आणि त्या सारंगचा सुद्धा. तरी ते सारंगने आता ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित नाटक केलं आहे. सारखं हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्या ऐश्वर्या करतोय आणि डॉक्टरसुद्धा म्हणत आहेत की ऐश्वर्या कोण आहे, तिला लवकर बोलवा, यांच्याकडे वेळ खूप कमी आहे. जर ऐश्वर्या आली तर त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ शकते. ती जर नाही आली तर यांची तब्येत अजूनच क्रिटिकल होत चालली आहे. असं जेव्हा आता सुमित्राला सांगितलं जातं तेव्हा डॉक्टर तिथे नसताना सारंगसुद्धा म्हणत असतो की आई, ऐश्वर्याला बोलव, ऐश्वर्याला बोलव. तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे मी तिला कसं बोलू, तिने काय केलं माहिती आहे ना. तेव्हा सारंग म्हणतो, जर ऐश्वर्या नाही आली ना तर मी जगणार नाही, मी मरून जाईन. आणि याच्याबद्दल आहे ना जानकी वहिनीला काही सांगू नको, नाहीतर जानकी वहिनी अडथळा निर्माण करेल. आणि आता बघा प्रेक्षकांनो, सुमित्रा सारंग जे काही बोललेलं आहे ना ते जानकी विचारत असते की काय झालं, सारंग भाऊजी काय बोलले, तरीसुद्धा सुमित्रा काही सांगत नाही. म्हणजे इथे सावत्रपणा हा नेहमी आता सुमित्राकडूनच दाखवला जातोय. तिच्या मनामध्येच सगळ्यांबद्दलचा आता जो काही तिने गैरसमज पसरवला आहे तो सुमित्राने अगदी मनामध्ये तसाच ठेवला आहे. जानकी एवढं विचारते की आई काय झालं, सारंग भाऊजी काय बोलले, पण सुमित्रा एका शब्दाने काही सांगायला तयार नाही. म्हणजे काय समजायचं, जानकीवरती अविश्वास दाखवला असंच समजायचं ना. आणि इथे आता हातापाया जोडायला सुमित्रा जाते ऐश्वर्याकडे. ही तीच ऐश्वर्या आहे प्रेक्षकांनो, जिने रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलं, नानांना जिन्यावरून ढकललं. नानांचं नशीब इथे बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला, नाहीतर एवढ्यावरून खाली पडल्यानंतर डोक्याला मार लागून ते कधीच तिथे मृत्यूसुद्धा पावले असते. पण त्यांचं नशीब चांगलं असतं म्हणून ते बेडवरतीच राहतात. म्हणजे त्यांचा जीव वगैरे जात नाही, त्यांचे हातपाय काम करत नाही, त्यांना बोलता येत नसतं, पण निदान ते जिवंत तरी राहतात आणि एके दिवशी पूर्णपणे शुद्धीवरती येऊन ऐश्वर्याचं भांडं फोडतात. पण इथे जेव्हा आता जानकीवरती फक्त संशय घेतलेला असतो
की इथे जानकीने नानांना ढकललं आणि ते सुद्धा ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून जानकी ऋषिकेशला घरातून बाहेर काढलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इथे सुमित्राच्या मनामध्ये एकदासुद्धा विचार येत नाही की माझा ऋषिकेश असं का करेल, माझी जानकी असं का करेल. 10 वर्ष ते दोघेजण आमच्या हाताखाली राहत आहेत लग्न झाल्यानंतर, आणि इथे ऋषिकेश तर चांगले 30-35 वर्ष तो माझ्या हाताखाली राहतोय, तो असं का करेल. असा एकदाही विचार सुमित्राने केला नाही. म्हणजे किती हलक्या कानाचे आणि हलक्या मेंदूचे हे लोक आहेत की ऐश्वर्याच्या बोलण्यावरती पटकन विश्वास ठेवून घेतला आणि जानकीला घरातून बाहेर काढलं. पण तेव्हा मात्र सुमित्राने विचार नाही केला की माझी 8-9 वर्षाची नात कशी राहील, हे लोक कसे राहतील, त्यांचे क्रेडिट कार्ड बंद आहेत, त्यांचे डेबिट कार्ड बंद आहेत, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, राहायला घर नाही आहे, कुठे राहतील तरी कुठे. पण नाही प्रेक्षकांनो, तेव्हा मात्र तिने त्यांची काळजीच केली नाही. आणि इथे सारंगने इथे आता जीव देण्याचं नाटक केलं आहे, ते खरंसुद्धा नाही आहे. पण आता का ते तिच्या मुलाचा जीव जाईल म्हणून मात्र ही आपल्या नवऱ्याला मारणाऱ्या बाईकडे सुद्धा जाते आणि तिच्या हातापाया जोडते आणि म्हणते की चल सारंगकडे चल, नाहीतर सारंग स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करेल. तेव्हासुद्धा प्रेक्षकांना ऐश्वर्या नाटकेच करते, मी तिथे कशी येऊ, माझ्यावरती तर नानांनी खोटे आरोप केले ना, माझ्यावरती तुम्ही परत इथे आरोप करायला आलात का, असं नाटकाला सुरुवात करते. आणि सुमित्रा, नाही ग नाही, मी इथे तुझ्यावरती कुठलेही आरोप करायला आलेले नाही आहे आणि मी इथे तुझी सासू म्हणून नाही तर सारंगची आई म्हणून आली आहे. माझ्या मुलाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, चल तू माझ्याबरोबर चल, असं सुमित्रा आता नाटक करायला पुन्हा सुरुवात करते. तेव्हा इथे ऐश्वर्या प्रेक्षकांनो ह्या अख्ख्या कार्यक्रमामध्ये ऐश्वर्या एकटीच हुशार दाखवली, बाकी कोणीच नाही. बाकी ती जानकीसुद्धा तिला सडेतोड उत्तर देणारी आहे, पण तरी देखील तिचं कॅरेक्टर ऐश्वर्या एवढं मजबूत काही दाखवलेलं नाही आहे. तीसुद्धा इथे तिच्याबरोबर जरा गुडूगुडूच बोलत असते. पण इथे अख्ख्या सिरियलमध्ये ऐश्वर्या स्वतःला शहाणी समजत असते आणि तिलाच इथे मास्टर माइंड बनवलेलं आहे. कसं सगळ्यांना स्वतःच्या पायाशी घेऊन येते ते बघा. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते की चल, माझ्या मुलाचा जीव आता तूच वाचू शकतेस. आणि प्रेक्षकांनो आता ऐश्वर्या नाटके करते करते, पण शेवटीला हे नाटक तिने त्यासाठीच केलं आहे ना की तिला पुन्हा घरी यायचं आहे, म्हणून ती आता तिथे आलेली असते. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऐश्वर्या तू इथे का आलीस. ती म्हणते की आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते की मी स्वतःहून इथे आलेली नाही आहे, जरा हळू बोल, मला इथे बोलावलं आहे. तर कुणी बोलावलं आहे. सुमित्रा येते आणि म्हणते की मी बोलावलं आहे तिला, मी सारंगसाठी बोलावलं आहे आणि ती आता कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, आई पण तुम्ही ऐश्वर्याला इथे का बोलावलं, हिने काय काय केले तुम्हाला लक्षात आहे ना. तेव्हा सुमित्रा म्हणते, आता मला सगळ्यात जास्त माझ्या मुलाचा जीव महत्त्वाचा आहे. तेव्हा जानकी आता गप्पच बसते. प्रेक्षकांनो, खरं तर इथे या जानकीने सुमित्राला चांगलं सडेतोड उत्तर द्यायला हवं होतं. म्हणजे माझ्यावरती फक्त खोटा संशय घेऊन मला घरातून हाकललं आणि मला पुन्हा बोलवलंसुद्धा नाही. पण इथे तुमचं घर जेव्हा हातातून जात होतं, तुम्ही रस्त्यावरती येत होता, तेव्हा येऊन मी तुमचं घर वाचवलं, तेव्हा मात्र तुम्ही मला घरामध्ये घेतलं. तेव्हा इथे जानकीने सुद्धा या सुमित्राच्या तोंडावरती चांगलं उत्तर फेकून मारायला पाहिजे होतं. पण इथे जानकी आता गप्प बसते. सुमित्रा म्हणते की जानकी जा तू घरी, आम्ही येऊ नंतर. तेव्हा इथे जानकी आता घरी आलेली असते. जानकी काहीच बोलत नाही. आता सुमित्राला काय बोलणार ना. खरं तर तसल्या सासूला बोलायलाच हवं होतं, पण तरीसुद्धा जानकी घरी येते. नानांना कळतं की इथे ऐश्वर्या सारंगला भेटायला आलेली असते. तेव्हा इकडे आता नाना म्हणत असतात की सारंगने हे सगळं केलं, सारंगने नाटक केले, हे नानांच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा नाना म्हणतात, कधी येतोय तो सारंग, येतोय कधी घरी, डिस्चार्ज कधी देणार आहेत, आणि त्या सुमित्राला सुद्धा बोला कधी येणार आहे घरी. तेव्हा सुमित्रा तिथे आलेली असते. तेव्हा जानकी म्हणते, नाना आई आल्या. तेव्हा इकडे नाना म्हणतात, सुमित्रा आलीस का तू, आणि तो सारंग कुठे आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, आलाय ना, सारंग पण आलाय, त्याला पण डिस्चार्ज दिलाय. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या सारंगला पकडून आणते. प्रेक्षकांनो, काय बोलायचं तरी काय. म्हणजे हा सारंग इतका त्या ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा आहे. म्हणजे कुठला मुलगा अशासुद्धा मुलीच्या प्रेमात पडू शकतो आणि तिला घरी आणू शकतो, ज्या मुलीने त्याच्या वडिलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे, अशा मुलीला तो स्वतः म्हणजे जी बाहेर पॅत गेले तिला आता तो पुन्हा त्या घरामध्ये घेऊन आला आहे कट कारस्थानं करण्यासाठी. तेव्हा इथे ऐश्वर्या आता त्याचा हात पकडून त्याला घेऊन येत असते. तेव्हा इकडे आता नानासाहेब जेव्हा ऐश्वर्याला तिथे बघतात, त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. जानकीलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इकडे नाना म्हणतात की ही इथे काय करते, ही कैदाशीन इथे काय करते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अहो असं काय करताय, तिच्यामुळे आपल्या सारंगचा जीव वाचला आहे, सारंगने तिच्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, कळते का तुम्हाला. आणि आता जे काही झालं ते विसरून जा. म्हणजे मी ऐश्वर्याला सुद्धा समजावलं आहे की पुन्हा जर या घरामध्ये यायचं असेल ना
तर तू पुन्हा आधी ज्या काही चुका केल्यास त्या परत करू नकोस. आणि हे बघा, आपल्या सारंगचा जीव अडकला आहे तिच्यामध्ये. जर तिला आपण पुन्हा घरातून बाहेर काढलं तर पुन्हा इथे सारंग स्वतःला संपवण्याचा निर्णय घेईल. मग काय करणार आहोत आपण? तेव्हा इथे नाना म्हणतात, अगं नाटक करतोय तो, तिला या घरामध्ये आणण्यासाठी करतोय सगळं. नाहीतर हा घाबरा सारंग, तुला काय वाटतं हा स्वतःच्या डोक्याने चालेल? एवढं त्याला सुचेल का की तो स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करेल? काय रे सारंग, तू स्वतःहून जीव देण्याचा प्रयत्न केलायस का? खरं सांग बरं. तेव्हा इथे सारंग आता गप्पच बसतो. तेव्हा इकडे जानकीला कळलेलं असतं की हे सगळं सारंगने ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलेलं आहे. जानकीला आधीपासूनच सगळं माहिती असतं. तिला ऐश्वर्यावरती संशयसुद्धा असतो. तेव्हा इकडे नाना म्हणतात, मग तुझं काय म्हणणं आहे सुमित्रा? ह्या आगाऊ मुलीला, हिला लाज नसलेल्या मुलीला आपण आता घरामध्ये ठेवायचं असं वाटतंय तुला? म्हणजे ही घरातून जी घाण मी साफ केली होती ती तू परत घरामध्येच घेऊन आली आहेस. तेव्हा इकडे आता सुमित्रा म्हणत असते, अहो तुम्ही राहू दे ना आता. हे बघा, मी तिला व्यवस्थित समजावून सांगितलं आहे, पण आता आपल्यासाठी आपला मुलगा महत्त्वाचा नाही आहे का? त्याचा जीव महत्त्वाचा नाही आहे का? हे बघा, त्याच्यासाठी तरी ऐश्वर्याला इथे राहू द्या. आपण कुणीही तिच्याशी संबंध नाही ठेवले तरी चालतील, पण सारंगसाठी तिला या घरामध्ये राहू द्या ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की वा आई वा, म्हणजे खरंच ग, तुला काय बोलू मी आता मला कळत नाही आहे. कारण का तू इतकी महान असशील ना, या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता. ऐश्वर्याने जानकीवरती खोटा आरोप केला की नानांना जानकीने ढकललं. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना इतका राग आला जानकीचा की तुम्ही ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून जानकीला घरातून हाकललं. माझी बायको खरी आहे, मला माहिती होतं. ती कधीच नानांना धक्का देण्याचा काय स्वप्नातसुद्धा विचार करणार नाही, मला बरोबर माहिती होतं. म्हणून मी माझ्या बायकोच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिलो आणि मी तिच्याबरोबर घर सोडून गेलो. माझ्या 8-9 वर्षाच्या लाडक्या मुलीला मी घरातून घेऊन गेलो. तेव्हा तुला माझी काळजी नाही वाटली गं, पण त्या तुझ्या नातीचीसुद्धा काळजी वाटली नाही का? आम्ही कसे राहू, आम्ही कसे जगू, या गोष्टीचा थोडा तरी विचार करायला हवा होतास, नाही का? पण नाही, माझी ओवी जेव्हा आजारी होती तेव्हा पैशांसाठी जानकीने जेव्हा फोन केला होता नाही, तेव्हा तू तो फोनसुद्धा कट केला होतास आणि म्हणाली होतीस की पुन्हा इथे मला फोन करायचा नाही, मी तुला कसलीच मदत करणार नाही. तूच म्हणाली होतीस ना. मग तेव्हा माझ्या 8-9 वर्षाच्या ओवीच्या जीवाची तुला काळजी वाटली नाही गं? ती मेली असती तरी तुला चाललं असतं का? पण इथे आता तुझ्या मुलाने फक्त त्याच्या बायकोला घरामध्ये आणण्यासाठी हे जे काही नाटक केलं आहे, हा जो काही त्याने गोंधळ घालून ठेवला आहे, तेव्हा मात्र तुला तुझ्या मुलाच्या जीवाची इतकी काळजी वाटली की ज्या बाईने तुझ्या नवऱ्याला धक्का दिला, त्याला जिन्यावरून पाडलं, तिला तू घरामध्ये घेऊन आलीस. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या, पण जानकी आपण आता या घरामध्ये अजिबात राहायचं नाही. तेव्हा नाना म्हणतात, ऋषिकेश हे काय बोलतोयस तू? तेव्हा सुमित्रा म्हणते, ऋषिकेश अरे असं काय बोलतोयस? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई काय चुकीचं बोलतोय ग मी? म्हणजे इथे जानकीवरती माझ्यावरती तुम्ही खोटे खोटे आरोप केलेत आणि इतके मोठे गंभीर आरोप मी बोलत नाही म्हणून माझ्या काही लक्षात नाही आहे असा विचार करू नका. माझ्याच वडिलांच्या खोट्या खुनाचा आरोप माझ्यावरती केला, मला जेलमध्ये टाकलं आणि कोर्टात उभं केलं मला शिक्षा सुनावण्यासाठी. म्हणजे नानांना जर जानकी घेऊन आली नसती तर त्यांच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली मला फाशीची शिक्षा झाली असती. ते चाललं असतं ना तुम्हाला? तेव्हासुद्धा तुमच्या कुणाच्याच तोंडातून आलं नाही की नाही आमचा ऋषिकेश असं करणार नाही म्हणून. म्हणजे तू इथे चांगले भेदभाव करतेस गं माझ्यावरती, आणि जेव्हा जानकीवरती कुठलीही गोष्ट येते तेव्हा बरोबर तुम्ही सोयीस्कररित्या आमच्यावरती अविश्वास दाखवता. आणि इथे जी गुन्हेगार मुलगी आहे, जी या घरामध्ये आल्यापासून फक्त आणि फक्त आपल्याला त्रास देते, तिच्यावरती तुम्ही लगेच विश्वास ठेवता. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आतापर्यंत तिने जानकीवरती आणि माझ्यावरती खूप आरोप केलेले आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी तिची साथ दिलेली आहे आणि आम्हाला गुन्हेगार ठरवून मोकळे झाला आहात. पण आता नाही, आता ती या घरामध्ये कशासाठी आली आहे मला बरोबर माहिती आहे. ती मला आणि जानकीला, त्याचबरोबर संपूर्ण रणदिवे कुटुंबाला ती उद्ध्वस्त करायला आली आहे. कारण तिला आता घरातून बाहेर काढलं ना, नानांनी सगळं सत्य तिचं या घरामध्ये सांगितलं. त्याच्यामुळे तिच्या मनामध्ये अजून इथे सुडाची भावना आता पेटत असेल, नाही का ऐश्वर्या? हे न कळण्या इतपत मी मूर्ख नाही आहे गं, मी बरोबर ओळखतो तुला. तू या घरामध्ये पुन्हा तुझा बदला घ्यायला आलं असशील. म्हणजे तुझं भांडं फुटलं, तुला इथे सगळ्यांनी थोबाडीत मारलं, घरातून तुला हकलून दिलं, तुझा इगो हर्ट झाला असेल ना, बरोबर ना? नेहमी तुला जिंकायची सवय लागली होती आणि कशी देवाने एकदाच तुला हरवली. त्यामुळे आता मनामध्ये तुझ्या जी काही आग लागली असेल,
जी काही सूडाची भावना निर्माण झालेली असेल, तो सूड उगवायला तुला पुन्हा या घरामध्ये यायचं होतं आणि तू सारंगला तुझा प्यादा म्हणून वापरलंस, बरोबर ना? तुझ्या सांगण्यावरूनच सारंगने एवढं मोठं पाऊल उचललं आहे. नाही तर सारंग असं कधी करणारच नाही, कारण मी माझ्या भावाला सुद्धा व्यवस्थित ओळखतो. तो जीवाला इतका घाबरतो, तो काय जीव देणार गं? पण तुझ्या सांगण्यावरूनच त्याने हे सगळं केलं आहे. तू सगळ्या लोकांना मूर्ख बनव, पण तू मला कधीच मूर्ख बनवू शकणार नाही आहेस, असं आता ऋषिकेश म्हणतो. तो ऐश्वर्याला म्हणतो, तू या घरामध्ये कशाला आली आहेस मला बरोबर माहिती आहे आणि आता बास झालं, आता मला हे सहन होणार नाही आहे. तेव्हा तुम्ही इथे सगळेजण चांगले राहा. जानकी, ओवीला घे आणि आत्ताच्या आता आपण या घरातून बाहेर पडतोय. हे जरी घर माझ्या नावावरती असेल ना, तरीसुद्धा मी इथे राहणार नाही आहे. मी इथून निघून जाणार. कंपनी मात्र मी तुम्हाला देणार नाही आहे, कारण कंपनी मी स्वतःच्या कष्टाने उभी केलेली आहे. त्याच्यामध्ये कुणाचा काही हात नाही आहे, असं इथे ऋषिकेश म्हणतो. तेव्हा नाना म्हणतात, ऋषिकेश अरे काय बोलतोयस तू? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाना माफ करा मला, मी खूप काही सहन केलं आहे या घरामध्ये. जेव्हापासून कळलं आहे की मी सावत्र मुलगा आहे, तेव्हापासून माझ्यावरती आणि जानकीवरती काय आरोप नाही झाले. आणि आईने सुद्धा बघा ना, इथे आता ऐश्वर्याला सहजरित्या माफ केलं, पण माझ्या जानकीला ती माफसुद्धा करत नाही लवकर, बरोबर ना आई? आता ऐश्वर्याला या घरामध्ये घेऊन आलीस म्हणजे आज ना उद्या ती पुन्हा माझ्या जानकीवरती आरोप करणार, वाटेल तसे माझ्यावरती पुन्हा कुणाचे तरी खुनाचे आरोप करणार, मला जेलमध्ये पाठवणार, माझ्या जानकीला त्रास देणार. ती तुला सांगणार की बघा जानकी असं करते, जानकी तसं करते, आणि तू ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून माझ्या जानकीला 2 शब्द सुनावणार. आणि त्याच्यामध्ये सारंग आहेच भर घालायला, त्याच्यामध्ये आजी आहेच भर घालायला, हो की नाही आजी? तुला तर माझी जानकी आधीपासूनच आवडत नाही. तुला ही ऐश्वर्या तुझी गुंडी आवडते, पण तुला माझी जानकी जी सगळ्यांचा विचार करते, घर एकत्र बांधून ठेवते, ती जानकी तुझ्या नजरेत खुपते, बरोबर की नाही? तेव्हा आता या घरामध्ये मला अजिबात राहायचं नाही आहे. मी आता इथून जाणार. परत ते आरोप प्रत्यारोप मला ते काही नको आहे, मला आता ते सहनच होणार नाही आहे. आई, तू सारंगला घेऊन आलीस, त्याच्याबरोबर ऐश्वर्यालासुद्धा घेऊन आलीस. आता तुम्ही सगळेजण सुखाने राहा. ही ऐश्वर्या तुम्हाला चांगलं सांभाळेल मला माहिती आहे, पण माझी जानकी आणि मी आमच्या ओवीला घेऊन आम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघतो आहे, असं ऋषिकेश म्हणतो. तेव्हा नाना म्हणतात की जे तुम्ही भोगलं ते ह्या सारंगने सुद्धा भोगायला पाहिजे. सारंग, तुझी बायको तुला तुझ्या जवळ हवी आहे ना, म्हणूनच तू हा सगळा ड्रामा क्रिएट केलास. मग आता तुलासुद्धा तीच शिक्षा मिळणार जी जानकीला दिली होती. जेव्हा तुम्ही सगळेजण जानकीवरती खोटे आरोप करून तिला घरातून हकलून दिलीत ना, तसंच आता जोपर्यंत तुला बरं वाटत नाही तोपर्यंत तू घरामध्ये राहा. पण तुला जर तुझी बायको एवढीच तुझ्या जवळ हवी असेल आणि एवढंच तुझं प्रेम तिच्यावरती उतून जात असेल ना, तर तू तिच्याबरोबरच राहा. ज्या वेळेला जानकीने मला धक्का दिला, अशी खोटी बातमी ही ऐश्वर्याने पसरवली, तेव्हा सगळ्यांनी तिला हो हो म्हणून तिच्यावरती विश्वास ठेवून माझ्या सोन्यासारख्या जानकीला घरातून बाहेर काढलीत आणि त्यांनी खूप काही सहन केलं. तेव्हा मग आता तुझ्यात एवढी हिंमत असेल ना, आणि तुझं जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम हे ऐश्वर्याचं तुझ्यावरती असेल ना, तर तुम्ही दोघेजणं इथून बाहेर पडायचं. जे जानकीने सहन केलं ते तुम्हीसुद्धा करायचं. जेव्हा या घरातून जानकी जात होती तेव्हा तुम्ही कुणीच तिला थांबवलं नाही, बरोबर की नाही? मग इथे मी माझ्या तोंडाने सांगतोय खरी गुन्हेगार कोण आहे. तुम्ही विश्वास ठेवा, नाहीतर नका ठेवू. मला खोटं बोलायची गरज नाही आहे, आणि मी खोटं का बोलू? आणि त्यावेळेला मी जानकीकडे बोट दाखवलं असं तुम्हाला प्रश्न पडला आहे ना, कारण या ऐश्वर्याने माझ्या ओवीला मारण्याची धमकी दिली होती, म्हणून मी जानकीकडे बोट दाखवलं होतं. आता काय म्हणायचं याच्यावरती तुम्हाला सांगा ना, काय म्हणायचं आहे? की हे मी एक खोटंच बोलतो आहे काय गं ऐश्वर्या? तेव्हा इथे ऐश्वर्या आता गप्पच बसते. ऐश्वर्या म्हणत असते, आई बघितलंत ना, म्हणून मी इथे येणार नव्हते, पुन्हा माझ्यावरती आरोप व्हायला लागलेच ना. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्ही शांत व्हा ना. ऋषिकेश म्हणतो, अजिबात शांत होणार नाही आहे. तेव्हा नाना म्हणतात, ऋषिकेश जानकी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे, आणि जर या घरामध्ये पुन्हा तुमच्यावरती कुणी आरोप केले तर मग मी आहे आणि मग ते आरोप करणारे आहेत. आणि इथे आता नाना लगेचच सुमित्राकडे बघतात. तेव्हा सुमित्रा लगेच खाली बघायला लागते. तेव्हा इथे सुमित्राच अशी हलक्या कानाची मूर्ख बाई आहे, जे लगेच ऐश्वर्याच्या बोलण्यात येते, तिच्या आईच्या बोलण्यात येते आणि जानकीवरती अविश्वास दाखवते. आतासुद्धा इथे जेव्हा आजी म्हणत होती की जानकीचं काय ऐकता गं तुम्ही, ती जानकीला पुढे पुढे करायची सवय आहे, तेव्हा सुमित्रा का म्हणाली नाही, तू का तिचा दुस्वास करतेस गं? म्हणजे जी जानकी माझं घर बांधून ठेवते, आमचं सगळं प्रेमाने करते, त्या जानकीचा तू राग करतेस. आणि ती ऐश्वर्या आम्हाला बस तिथे बस, उठ तिथे उठ करते, आमच्या अंगावरती ओरडते. ती ऐश्वर्या तुला चांगली वाटते
वाटते का असं सुमित्राने बोलायला हवं होतं, पण तेव्हासुद्धा ती काही बोलत नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ऋषिकेशने घर सोडून जाण्याची धमकी दिल्यानंतर नाना लगेचच म्हणतात की तुला कुठेही जायची गरज नाही आहे. आणि ऐश्वर्या सारंगला म्हणतात, सारंग तुला बरं वाटल्यानंतर ऐश्वर्याला घेऊन तू या घरातून निघून जायचं आणि 2-3 महिने स्वतःला सिद्ध करून दाखवायचं. मला पण बघायचं आहे हिचं तुझ्यावरती किती प्रेम आहे. तू हिच्यासाठी विष खाऊन स्वतःचा जीव संपवायला निघालास ना. मला पण बघायचं आहे ही तुझी कितपर्यंत साथ देते आणि निभावते. तुम्हीसुद्धा बरं झाल्यानंतर या घरातून निघून जायचं अशी सक्त ताकीदच आता नानाने सारंग आणि ऐश्वर्याला दिलेली असते आणि सुमित्राला सुद्धा सांगितलेलं असतं. त्यावेळेला जशी गप्प राहिलीस ना तसं ह्या वेळेला सुद्धा गप्प राहायचं, तोंडातून एक शब्दसुद्धा काढायचं नाही, कारण मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. सारंग आणि ऐश्वर्याने या घरातून बाहेर पडायचं म्हणजे पडायचं असा निर्णय आता नानासाहेबांनी घेतलेला असतो.